सांस्कृतिक आधुनिक जीवनशैलीत कुत्र्याला माणसाचा सर्वात चांगला मित्र मानले जाते. तुमच्या प्रश्नाचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. डोगेश भाई. 1. घरात कुत्रा पाळण्याचे फायदे. कुत्रा पाळण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सुरक्षा. कुत्र्यांची ऐकण्याची क्षमता ही तीक्ष्ण असते, त्यामुळे घराभोवती होणाऱ्या संशयास्पद हालचालींची ते त्वरित पूर्वसूचना देतात. अनोळखी व्यक्ती किंवा धोक्याची चाहूल ही लागताच तो भुंकून आपल्याला सावध करतो, ज्यामुळे घरातील सुरक्षितता वाढते. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास कुत्र्यासोबत वेळ घालवल्याने तणाव आणि नैराश्य कमी होते. ते तुम्हाला विनाट प्रेम देतात ज्यामुळे एकटेपणा जाणवत नाही. तसेच कुत्र्याला रोज फिरायला न्यावे लागत असल्याने मालकाचाही नकळत व्यायाम होतो आणि शिस्त लागते. मुलांसाठी तर कुत्रा एक उत्तम सोबती असतो, ज्यामुळे त्यांच्यात दयाभाव आणि जबाबदारीची जाणीवही विकसित होते. 2. कुत्रा पाळण्याचे नियम आणि शिस्त. नोंदणी. स्थानिक महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतीकडे कुत्र्याची नोंदणी करून परवाना घेणे आवश्यक आहे. लसीकरण. रेबीज आणि इतर रोगांपासून वाचवण्यासाठी वेळेवर लसीकरण करणे ही तुमची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रशिक्षण. कुत्र्याला टॉयलेट ट्रेनिंग आणि सामाजिक वागणुकीचे बेसिक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, जेणेकरून शेजाऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही. सार्वजनिक स्वच्छता. बाहेर फिरवताना कुत्र्याने घाण केल्यास ती साफ करण्याची जबाबदारी मालकाची असते. 3. वास्तू आणि जागेचे नियोजन. फ्लॅट किंवा लहान घर. जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर पग, शिझू किंवा इकडे गोल्डन रिट्रीव्हर सारख्या शांत जाती निवड चांगले असते. 4. कुत्रा पाळण्यातील आव्हाने. जर तुम्ही नोकरीनिमित्त घराबाहेर जास्त वेळ असाल तर कुत्रा एकटा होऊन तो आक्रमक किंवा उदास होऊ शकतो. तसेच कुत्र्यांचे ते केस गळणे यामुळे घरातील स्वच्छतेवर खूप परिणाम होऊ शकतो आणि काही जणांना याची ॲलर्जी असू शकते. जर बाहेर गावी जाताना त्यांची सोय करणे हे एक खूप मोठे आव्हान असते. वेळेची कमतरता. कुत्रा हा खेळण्यासारखा नसून तो कुटुंबातील एका सदस्यासारखा अधिक असतो. त्याला वेळेवर जेवण, फिरवणे आणि त्याच्याशी खेळणे यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो. जर तुम्ही दिवसभर घराबाहेर असेल तर कुत्रा पाळणे त्याच्यासाठी क्लेशदायक ठरू शकते. प्रवासात मर्यादा. जर तुम्हाला वारंवार बाहेरगावी जावे लागत असेल तर कुत्र्याला कोणाकडे ठेवायचे किंवा सोबत कसे न्यायचे हा मोठा प्रश्न निर्माण होतो. थोडक्यात सांगायचे तर जर तुमच्याकडे पुरेसा वेळ, संयम आणि आर्थिक तरतूद हे असेल तर कुत्रा पाळणे हे अतिशय चांगले आहे. तो तुम्हाला बिनशर्त प्रेम आणि एकनिष्ठता देतो. मात्र केवळ हौस म्हणून कुत्रा आणणे आणि नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हे त्याच्यासाठी आणि तुमच्यासाठीही खूप वाईट ठरू शकते. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेणे नेहमीच योग्य ठरते. अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. स्वामी समर्थ भक्ती.